नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. अच्छा, हिच्या YouTube चॅनलवर. ओके, हा. तर ऐकलं असेल सगळ्यांनी. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, नमस्कार. नमस्कार. बेडी येते. हे, शाळेतून आले, शाळेतून आले आणि हे माझ्या घरात ना दोन असे पागल मुली आहे, अशा जरा वेड्यासारख्या आहेत. त्यांच्याकरता जरा मी दोन गोष्टी मी येते. नाही तू 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 कशी काय, तर दोन गोष्टी मागवल्यात. तर म्हटलं चला आपण ओपन करूया, बघूया कसं काय काय आहे ते, छान आहे का. आता एक मुलगी होती अशी जरा थोडीशी डोक्याला जरा बरोबर नव्हती, तर ती म्हणाली मला की मला ना एखादा ड्रेस हवाय, तर सगळं काय तू स्वतःसाठीच मागवते, तर माझ्याकरताही काहीतरी मागव. तर मी मागवलंय खरं. तर पण तिथं मी होती. अच्छा, ती तू होती. अगं बाई, खरं का म्हणजे तू होती. तर कसं वाटतं हे, पण मला असं वाटतं ती मुलगी जरा छोटीशीच आहे. ती मुलगी जरा खूप छोटी आहे आणि खूप उंचीला पण कमी आहे, तर तिच्यासाठी हे खूप छान दिसेल. आणि ती मुलगी पण खूप जरा आगाऊ आहे, तर काय माहिती, बघूया म्हटलं वेअर करून तिला छान दिसतंय का बघायला लागेल आपल्याला. तर तू वेअर करणार आहेस? हा, दुसऱ्या मुलीचं आहे खरं, पण तू वेअर करून बघते. हा. अच्छा, मग तिला रिटर्न करूया आपण नंतर मग ना. हा, छान आहे, पण छोटसच आहे ना हे, जमेल का तुला? जमेल ना. बर बर बर, मग आपण पटकन ट्राय करून बघूया. जमणे बघू. नाही तोपर्यंत ठीक आहे. दुसरा अजून एक आहे, ती एक मोठीशी कोणतरी मुलगी आहे, पण ती खूपच जरा हुशार आहे, तर तिच्याकडे तिच्यासाठी दीदी ना. खूप. अच्छा, दीदी तुझी हुशार आहे. ओ माय गॉड, म्हणजे हिला समजतंय की आपण डब्बू आहोत आणि दीदी हुशार आहे. अरे वा 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 वा, छान की नाही. मग हा सुद्धा सुंदर असा दीदीसाठी, माझ्या दीदीसाठी. तो तर काय माहिती नाही कोणती दुसरी गर्ल आहे पागाशी तिला मागवलंय, पण हा माझ्या दीदीसाठी आहे. खूप छान असा ड्रेस आहे, मस्त सुंदर आहे. या माझ्या दीदीला खूप छान दिसेल. माझा आहे मम्मी. माझ्या दीदीला खूप छान दिसेल आहे ना. माझा आहे. कसं काय तुझा आहे, छान दिसेल. पॅन्ट बघू. हा माझ्या दीदीसाठी मागवलाय. आणि पॅन्ट ओके 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 ओके, घागरा दिसतोय पॅन्ट. मग आता घागरा स्टाईलच आहे, छान आहे. हे माझ्या दीदीसाठी ना ओढणी पण छान आहे. तर चला, ही एक मुलगी आहे जी अजिबात चांगली नाहीये आपल्या घरात, मग तिला आपण सध्या वेअर करायला देऊया आणि मग जिच्यासाठी मागवलंय ना, मग नंतर मी तिला देऊन टाकेन, हो की नाही. तर थांबा जरा, आलोच. जरा चिमूवर ट्राय करून बघूया आपण कसा दिसतोय तो ड्रेस. ओके मम्मी मी आली. तिकडे 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 उभी राहून दाखव जरा, मागे मागे. हा दिसतोय छान, मस्त आलाय तसा, छान आलाय, परफेक्ट बसलाय. पण तुम्हाला एक 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 जोक सांगू याच्यात काय झाले माहितीये का. सध्या ही 8 to 9 मध्ये आहे, म्हणजे 8 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तर 9 वर्ष कंप्लीट नाही सुद्धा आहे, म्हणजे एक 8.5 पकडा. पण हा ड्रेस मी मागवलाय 5 ते 6 वर्षाच्या मधला, कारण गेल्या वेळेला हिच्या वयानुसार मागवत होतो आणि तो खूप मोठा यायचा. आणि आता काय झालंय, हिच्यापेक्षा लहान मागवलाय, म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या वयाच्या मुलीचा. सो बेडीला परफेक्ट बसलाय. काय करणार, तब्येत कमी आहे आमच्या मुलीची, हाईट वगैरे कमी आहे, मग तो विचार केला. आणि 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा, तुम्हाला सुद्धा शॉक वाटेल, म्हणजे सॉरी फेल वाटेल. तिसरीला आहे मॅडम, तिसरीला. कितवीला? तिसरीला आहे वाटते, पहिलीला किंवा दुसरीला वाटते, पण आहे तिसरीला. आणि ठीक आहे, तुम्हाला सुद्धा मागवायचा असेल तर थोडासा अंदाज व्यवस्थित बघा. पैजामा असाच आहे, तो पैजामा असाच असतो. अरे मी काय बोलते, ह्याचा पॅटर्न जो आहे ना तो असाच आहे. हे बघ हे बघ हे बघ, हे थोडस टाईट आहे आणि इकडे फ्रील आहे, सुटसुटीत आहे, छान आहे. पॅटर्न आहे तसा. सो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी परफेक्ट एक स्टाईल हे म्हणतात ना, मेजरमेंट बघूनच तुम्ही मागवा, कारण त्यामध्ये ना वजन वगैरे विचारलं जातं, त्या वजनाच्या हिशोबाने ते कपड्याची साईज वगैरे आहेत. तर हिचं वजन 20च्या आतमध्येच आहे आणि ते 5 ते 6 वयोगटामध्ये दाखवत होतं त्यामध्ये. मग मी त्या वयानुसार हिला मागवलं. छान आहे, काय नाही, थोडस वरती स्टिच केलं ना तरी झालं. म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा कमी जर मागवला ना तर तो गळ्यामध्ये घुसणार नाही आणि थोडासा ओके जास्त फिटिंग पण
नको, आता अजून बारीक वाटशील आणि एकदम छोटा मागवायचा म्हटलं तर मग मला तो 4 ते 5 वर्षाच्या वयाच्या मुलीचा मागवावा लागेल. यू साईज आहे. येस येस, राऊंड आहे. ओके, छान आहे. आणि माझ्या दीदीचं तर खूप सुंदर आहे ग. तर मी घालून बघू का कसं लागतं. हा मोठा आहे राजा आहे बघ, कंबर बघ ना, आता मोठा कसं आहे, लागतं ते? सुंदर आहे आणि जास्त महाग पण नाहीये. मला एक मम्मी आता मी हाच फ्रॉक घालून ठेवणार. मला वाटतं हे 800 रुपयामध्ये दोन्ही आले असतील माझे काहीतरी. जास्त महाग नाहीये, सो कम्फर्टेबल आहे, प्राइस पण कमी आहे, छान आहे. आणि आता तू ड्रेस काढून ठेव, एका वेगळ्या मुलीला द्यायचा आहे मला, तुझ्यासाठी नाही मागवलं. नाही मागवलं तुझ्यासाठी. थोडस खाऊन पिऊन धष्टपुष्ट हो ग, चांगली उंची वाढव, जरा देवाकडे प्रार्थना कर की देवा मला जरा बुद्धी दे, जरा मला चांगलं शरीर दे. काय मग मी आजारी पडणार नाही, मी सगळ्या भाज्या खाईन, मी सगळं चमचमीत नाही खाणार, मी फक्त डाळ भात भाकरी भाजीच खाईन, असं जरा बोलायचं. नॉनव्हेज. नॉनव्हेज आज बोलायचं नाही तसं, आज तसं बोलायचं नाही. ओके, तर ठीक आहे, ती जशी आहे तशी बरी आहे, उलट स्टेबल आहे, तेच चांगलं आहे आमच्यासाठी. बाकी तिला हा ड्रेस परफेक्ट बसला. आता बघूया, अजून थोडस घरात चर्चा विनिमय करून हा ड्रेस तिला ठेवायचा की नाही ते बघूया, कारण कलर तसा छान आहे पण अजूनही गळा मोठा वाटतो. वरून स्टिच केल्यावर समजेल, कारण भरपूर दिवस झाले तिच्याकरता नवीन ड्रेस खरेदी केला नव्हता. सो आता तिच्या पप्पाचा बर्थडे येतोय, परत गणपती बाप्पा येत आहेत, परत आपला श्रावण महिना येतोय. सो ड्रेसेस हवेत आणि वर्षातून एकदाच घेणं होतं, कारण आधी मध्ये काय घेऊन बसायचं. मुली शाळेत जातात, शाळेतले कपडे दिवसभर असतात, घरी आल्यावर नॉर्मली ते नुसतं त्यांचे पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे यूज करतात. त्यामुळे कधी कधी वाटतं की ह्या एज मध्ये जास्त कपडे घ्यायला पण नको मुलांना, कारण ते कपडे पडून राहतात, कारण त्याचे जुने जुने फ्रॉक अजून तसेच आहेत आणि ती थोडीशी मोठी झाली, ते फ्रॉक छोटे छोटे राहिले, म्हणजे फ्रॉक तसेच राहतात, थोडीशी हाईट बॉडी वगैरे वाढली का कपडे तसेच राहतात. भरपूर जणांना खूप हाऊस असते नवीन नवीन कपडे घेण्याची मुलांसाठी, सो त्यांची ती हाऊस आहे. पण मला असं वाटतं, कारण आमचा काळ मला जर आठवला ना तर मला असं जाणवतं की ठीक आहे, आपण दिवसभर कपडे शाळेतलेच वेअर करायचो, घरी आल्यावर काय नॉर्मली घरातले सैल वगैरे कपडे आपण वापरतो, पण चांगल्या कपड्यांचं होतं काय, तसेच पडून राहतात. सो असा पॅटर्न मला बरा वाटतो. या पुढे जाताना गावाला निघालो या अशा वेळेस ठीक आहे आपण कपडे घेतो, सो ते बेस्ट आहे. तर बघूया. आणि दीदीचा तर मला हा कलर ड्रेस फार छान आवडला. तुम्हाला जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तुम्ही चेक करू शकता. ओके, पण सुंदर आहे आणि पॅन्टचा प्रॉब्लेम येणार नाही मुलींना, कारण सैल लूज मस्त छान आहे. ओके मम्मी हा ना मी बर्थडे साईज घालून जाणार. ओके ओके, तर चला भेटू पुन्हा चिमूच्या नवीन ड्रेस सोबत. असं झालची जाणे पण घालून. चिमूला नवीन ड्रेस आणूया परत. हा नाही कमेंट मध्ये तुम्ही लिंक टाईप करा. ती जरा आगाऊ आहे तर आपण तिला परत नवीन ड्रेस घेऊया का नको ते. ओके, तुम्ही बोलला सगळ्यात कमेंट मध्ये हो टाका हो, म्हणजे ते हो बोलले की मी ढे घालणार आहे का. हा. अगं मला पण समजतं ना तुला काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही ते. जर तिने एक्झाम मध्ये चांगले मार्क्स आणले तर 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 मग तिला पण नवीन ड्रेस आणूया. ओके, आणि सगळ्यात सगळे चांगले चांगले औषधं वगैरे व्यवस्थित वेळच्या वेळेला खाल्ली. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण टेस्ट करायला जातो तेव्हा जर तिने धिंगाणा नाही घातला. लास्ट टाइम माझ्या बांगड्या फोडल्या तर तिने ब्लड टेस्ट करताना, या वेळेला पण तिने जर बांगड्या नाही माझ्या फोडल्या, ती शांत राहिली ब्लड टेस्ट करताना, तर 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 मग चिमूला पण खूप छान छान ड्रेसेस घेऊ. ओके, तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.